मी आहे नीता आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेले हे कानिफनाथाचे मंदिर। हत्तीच्या कानातून महाराजांचा जन्म झाल्यामुळे यांचे नाव कानिफनाथ पडले। बापदेव घाट चढून आला की लगेच डाव्या हाताला कमानीतून आत गेल्यावर कानिफनाथ मंदिर लागतो। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का या मंदिराचा इतिहास काय आहे, या मंदिराचे रहस्य काय आहे? चला तर मग या व्हिडिओमध्ये या मंदिराचे महत्त्व, रहस्य हे सगळं मी सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र कानिफनाथ गड बोबगाव येथे। हा गड म्हणजे नवनाथापैकी एक असलेले कानिफनाथ महाराजांची तपोभूमी आहे। या मंदिराची 2 रहस्ये तुम्हाला नक्कीच थक्क करतील असे आहेत। आपण आता गडावर पोहोचलो आहे। येथे 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो गडाच्या पायथ्यापर्यंत जाते, त्यामुळे तुम्हाला ट्रेक करायची गरज नाही। या मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ आणि शांत आहे। जवळपास 100 पायऱ्या चढल्यावर आपण मंदिरात पोहोचतो। येथे तब्बल 24 वर्ष कानिफनाथ महाराजांनी तपश्चर्या केली होती। श्री कानिफनाथ महाराजांचा जन्म हत्तीच्या कानातून झाल्यामुळे त्यांचे नाव कानिफनाथ हे पडले होते। या मंदिरामध्ये मुख्य गाभाऱ्यात जाण्यासाठी महिलांना प्रवेश नाही। नाथ संप्रदायाच्या कठोर नियमानुसार आणि परंपरेनुसार महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी जाण्यासाठी फक्त पुरुष भाविकांना आत प्रवेश करण्याची परवानगी आहे। बघा, तुम्ही जेथे उभे आहात तेथून हे मंदिर आतून खूप लहान दिसेल, कारण या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी मोठा दरवाजा नाही, तर एक खिडकीसारखा अरुंद 1 फूट अंतर असेल एवढीच खिडकीसारखा दरवाजा आहे। यातूनच आत जायचं आहे आणि या छोट्याशा खिडकीतून बाहेर पण यायचं आहे। ते कसे जाणार? भाविकांना येथे पालथे पडून अगदी नम्रतेने आणि कठीण पद्धतीने सरपटत जावे लागतं। यामागे एक मोठा संदेश आहे, तो म्हणजे अहंकार सोडून देवाला शरण जाणे। आत जाण्यासाठी महाराजांचा आदेश घ्यावा लागतो। आतमध्ये महाराजांची संजीवनी समाधी आहे, जिथे जाताना प्रत्येकाला एक वेगळीच ऊर्जा जाणवते। या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यात जाण्यासाठी 1 फुटाच्या चौकटीतून प्रवेश करावा लागतो। कितीही जाड माणूस असला तरी तो आत जातोच, हे इथले रहस्य आहे। बोब गावातील आपल्या भक्तासाठी खास कानिफनाथ महाराज मढीवरून येथे आले असे सांगण्यात येते।
येथे दुपारी आरती झाल्यानंतर महाप्रसाद असतो. मित्रांनो, हा कानिफनाथ गड म्हणजे फक्त एक मंदिर नाही, तर परंपरा आणि नम्रतेचा एक अद्भुत संगम आहे. हा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घेतलाच पाहिजे. तर मित्रांनो, या गडाची माहिती आणि रहस्य कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखीन रहस्यमय ठिकाणाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.